हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सुरुवात करायची प्रॉपर्टी नंबर 5 ने. इफ ईच एलिमेंट ऑफ अ रो, प्रॉपर्टी नंबर 4 अशी आहे, इफ ईच एलिमेंट ऑफ अ रो इन ब्रॅकेट ऑर कॉलम, म्हणजे सेम जो रूल आहे तो कॉलमसाठी पण अप्लाय होतो, म्हणून ब्रॅकेटमध्ये आपण कॉलम म्हटलं आहे, इज एक्सप्रेस्ड ॲज द सम ऑफ टू नंबर्स, देन द डिटर्मिनंट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज सम ऑफ टू डिटर्मिनंट. सो याचा मिनिंग असा होतो, सपोज आपल्याकडे एक डिटर्मिनंट घेतला आपण या टाईपमध्ये, की इथे एलिमेंट आहे सम a1 प्लस x1, इथे एक एलिमेंट आहे b1 प्लस y1, आणि इथे एक एलिमेंट सपोज असा आहे c1 प्लस z1. हिअर वी हॅव a2, b2, c2, सेकंड रो. थर्ड रो आहे a3, b3 आणि c3. ठीक आहे. तर या डिटर्मिनंटचा पहिला रो तुम्हाला दिसतोय की मी ॲडिशन ऑफ टू एलिमेंट्समध्ये लिहिलेला आहे, a1 प्लस x1, b1 प्लस y1 आणि c1 प्लस z1. तर मग ह्या जे एलिमेंट ॲडिशनमध्ये लिहिलं आहे तर याचं आपल्याला सेपरेशन टू डिटर्मिनंटच्या ॲडिशनमध्ये करता येतं. म्हणजे इथे आपण फर्स्ट डिटर्मिनंट लिहू शकतो a1, b1 आणि c1. सेकंड रो ॲज इट इज असणार आहे, थर्ड रो सुद्धा ॲज इट इज असणार आहे, आणि प्लस ॲडिशनमध्ये आपल्याला सेकंड डिटर्मिनंटमध्ये आता हा सेकंड एलिमेंट घ्यायचा आहे, म्हणजे इथे मिळेल x1, y1 आणि z1. सेकंड रो ॲज इट इज असेल आणि थर्ड रो सुद्धा ॲज इट इज असेल. तर याला म्हणायचं प्रॉपर्टी नंबर 5. प्रॉपर्टी नंबर 5 मध्ये आपल्याला हे सांगता येतं की जर एखाद्या रोचे किंवा एखाद्या कॉलमचे एलिमेंट जर आपण ॲडिशन ऑफ टू एलिमेंट्स नंबर्समध्ये रिप्रेझेंट केले तर या ॲडिशनला आपल्याला दोन डिटर्मिनंटच्या ॲडिशनमध्ये लिहिता येतं. तर ही आहे आपली प्रॉपर्टी नंबर 5. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल म्हणून डिटर्मिनंट मी तुमच्यासमोर लिहिला आहे. तर डिटर्मिनंट या टाईपचा आहे. पहिला रोचा पहिले एलिमेंट्स मी 3 - 2, दुसरा एलिमेंट 1 + 1 आणि तिसरा एलिमेंट 1 + 2 असा लिहिला आहे. आपली सेकंड रो ही आहे -1 2 0 आणि थर्ड रो आहे 1 2 1 2 1. ठीक आहे. तर आता या आपल्याला या प्रॉपर्टी नंबर 5 नुसार आपल्याला काय करता येईल, हे जे एलिमेंट्स आहे ॲडिशनमध्ये लिहिलेले याला आपल्याला दोन डिटर्मिनंटमध्ये सेपरेट करून लिहिता येईल. म्हणजे आपल्याला इथे सेकंड रो ॲज इट इज असणार आहे, सेकंड रो इकडे पण, तर ती लिहून घेते आधी मी. इथे 1 2 1, इथे पण 1 2 1. पण पहिल्या रोचे जे आपण एलिमेंट्स ॲडिशन फॉर्ममध्ये लिहिले ते सेपरेट करता येणार आहे. इथे 3चं साईन प्लस आहे म्हणजे +3, 2 मायनस आहे तर -2 घेतला आहे, 1 + 1 दोन्ही प्लसमध्ये, सो इथे +1 इथे +1 आणि 1 + 2 आहे तर इथे +1 आणि +2. प्रॉपर्टी नंबर 5चा आपण एक्झाम्पल बघतोय. 3 - 1 डिटर्मिनंट घेतलं आपण, 3 - 2, 1 + 1 1 + 2. सेकंड रो आहे -1 2 0 1 आणि थर्ड रो आहे 1 2 1. सो दिस इज इक्वल टू आपण जे पहिले एलिमेंट आहे ते कलेक्ट केले इथनं 3 1 1. सो पहिला डिटर्मिनंटमधला पहिला रो आहे 3 1 1 आणि सेकंड रो आहे -1 1 2. सो इथे लिहिलं आहे -1 1 2. म्हणजे जे आपली प्रॉपर्टी नंबर 1मध्ये आपण म्हणतो की कोणत्याही एका रोचे किंवा कॉलमचे एलिमेंट आपल्याला ॲडिशन ऑफ टू एलिमेंट्समध्ये लिहिले तर ते दोन डिटर्मिनंट सेपरेट करता येतात. तर इथे आपण हे डिटर्मिनंट सेपरेट करून लिहिले. तर बघूया आपण की व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट मॅच होते का, इक्वल मिळते का. सो इथे जर तुम्ही बघितलं तर हा एलिमेंट आहे 1, इथे आहे 2, इथे आहे 3, इथे -1 2 0 1 2 1. सो दिस इज इक्वल टू, ही साईड ॲज इट इज राहणार आहे म्हणजे 3 1 1 -1 2 0 1 2 1 प्लस -2 1 2 -1 2 0 1 2 1. या पद्धतीने आता आपण चेक करूया की ह्या दोन्ही साईड्स मॅच होत आहेत का, म्हणजे व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इक्वल येत आहेत का नाही. तर पहिलं आपण LHSचा डिटर्मिनंट घेऊया. LHSला आहे 1 2 3 -1 2 0 1 2 1.
let us find the value of this determinant. So what we will get, check here. So 1 in bracket, here we have 2 minus 0 minus 2 in bracket, we have minus 1 minus 0 plus 3 in bracket, we have here minus 2 minus 2. So this is equal to, here we have plus 2, here we have plus 2, and here we have minus 12. That is answer of this determinant is minus 8. So this is our LHS. So let us find the next determinant, that is 3 1 1 minus 1 2 0 1 2 1. So this is equal to 3 in bracket 2 minus 0 minus 1 in bracket minus 1 minus 0 plus 1 in bracket, we have here minus 2 minus 2 again. So this is equal to, here we have plus 6, here we have plus 1, and here we have minus 4. So this is equal to, our final answer is plus 3. So let us find the next value of next determinant. So next determinant is minus 2 plus 1 2 minus 1 2 0 1 2 1. So let us calculate. This is equal to minus 2 in bracket, we have here 2 minus 0 minus 1 in bracket minus 1 minus 0 plus 2 in bracket minus 2 minus 2. So which is equal to, here we have minus 4, here we have plus 4, and here we have minus, here plus 1, here minus 8. So our final answer here, we will get minus 11. सो बघूया आपण LHSला आपल्याला -8 मिळालं होतं पहिल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. दुसरा जो डिटर्मिनंट आपण फाइंड आउट केला तो मिळाला +3 आणि आत्ता जो मिळाला तो आहे -11. म्हणजे तुम्ही बोथ साईड बघा, इथे -8 आणि याचं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर -8 म्हणजे बोथ साईड्स आपल्याला इक्विव्हॅलंट मिळाला आहे. याचा अर्थ प्रॉपर्टी नंबर 4 मध्ये आपण जे म्हणतोय की एक जर डिटर्मिनंटचा एखादा रो किंवा कॉलम तुम्ही ॲडिशन ऑफ द 2 एलिमेंट्स लिहिला तर तुम्ही ते ॲडिशन 2 डिटर्मिनंटमध्ये सेपरेट करू शकता. या पद्धतीने ही प्रॉपर्टी इथे होल्ड होते. नेक्स्ट आहे प्रॉपर्टी नंबर 6. तर प्रॉपर्टी नंबर 6चं स्टेटमेंट बघूया आधी आपण. प्रॉपर्टी नंबर 6चं स्टेटमेंट काय आहे? If a constant multiple of all elements of any row is added to the corresponding elements of any other row, then the value of new determinant so obtained is same as that of the original determinant. So हे आपलं स्टेटमेंट आहे प्रॉपर्टी नंबर 6चं की एक स्टार्टिंग अशी आहे, इफ अ कॉन्स्टंट मल्टिपल ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ एनी रो इज ॲडेड. म्हणजे आपल्याला एका रोला एका कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करायची आणि मग ती ॲड करायची आहे टू द करस्पॉन्डिंग एलिमेंट. ॲडिशन ही करस्पॉन्डिंग एलिमेंट्सच होणार आहे आणि ही रो ॲड करायची आहे अनदर रोमध्ये. आणि हे असं केल्यानंतर जे न्यू डिटर्मिनंट आपल्यासमोर असेल किंवा आपल्याला मिळणार आहे तर त्या न्यू डिटर्मिनंटची व्हॅल्यू जी आधीच्या डिटर्मिनंटची होती ती आणि ही सेम असणार आहे. ही आहे प्रॉपर्टी नंबर 6. यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की रोमध्ये रो ॲड होणार आहे, कॉलममध्ये कॉलम होणार आहे ॲड होणार आहे. आपण रो आणि कॉलम असं ॲडिशन करणार नाही आहोत. तर हे जे ऑपरेशन आपल्याला या पद्धतीने दाखवतं आहे त्या म्हणजे सम आपल्याकडे आयथ रो आहे आणि सम जेथ रो आहे. तर आयथ रोसाठी मला काय एक ऑपरेशन करायचं आहे की आयथ रोमध्ये मला जेथ रो ॲड करायची पण ती ॲज इट इज नाही करायची, तिला माझ्या सम कॉन्स्टंट के मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे प्रत्येक एलिमेंटला, मग ॲड करायची. तर हे ट्रान्सफॉर्मेशन लिहिण्याची पद्धत आहे. सो RI एम्प्लायजेस RI प्लस के RJ की हे ट्रान्सफॉर्मेशन RI आहे, चेंजेस RI साठी, म्हणून आपण RI इथे लिहिले आणि एम्प्लायजेस RI प्लस के RJ असं दाखवले. ठीक आहे. सो इथे एक नोट आहे
The operation of Ri implies Ri plus k Rj does not change the value of determinant. जे ऑलरेडी आपण या स्टेटमेंटमध्ये पण बघितलं की या टाईपचं जर तुम्ही ऑपरेशन एखाद्या रोसाठी किंवा कॉलमसाठी अप्लाय केलं तर तुमची व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट अजिबात चेंज होत नाही. तर हेच तिथे त्यांनी दिलेलं आहे. आता इथे जे मगाशी बघितलं स्टेटमेंटमध्ये ऑर कॉलम इथे दोन्ही ठिकाणी त्यांनी दिलं आहे. याचा अर्थ असाच आहे की हे जे काही आपण स्टेटमेंट बघतोय जसं आपण रोसाठी लर्न करतोय किंवा लोसाठी अप्लाय करतोय तर तेच तुम्हाला कॉलमसाठी पण करता येणार आहे. म्हणजे सेम जो रूल आहे तो आपल्याला कॉलमसाठी पण अप्लाय करता येतो. आता या प्रॉपर्टीचं एक्झाम्पल म्हणून आपण एक डिटर्मिनंट घेतलं आहे डी डिटर्मिनंट. सो डी डिटर्मिनंट असा आहे 1 2 3 -1 2 0 1 2 1. ठीक आहे. या डिटर्मिनंटची आधी व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊया आपण, कारण आपल्याला नंतर ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर किंवा चेंजेस केल्यानंतर जी व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट आधीची आणि नंतरची ती टॅली करायची. आधीची व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट फाइंड आउट करून घेऊया. सो मिळेल इकडे 1 इन ब्रॅकेट इकडे 2 मिळणार आहे -0 -2 ब्रॅकेटमध्ये -1 -0 +3 इन ब्रॅकेटमध्ये आपल्याला मिळेल इकडे -2 -2. सो फायनल आन्सर बघूया काय मिळतं आहे. सो इथे 2 + 2 इथे मिळेल तुम्हाला 4 मल्टिप्लाय होणार ती म्हणजे -12. सो तुमचं फायनल आन्सर असणार आहे -8. ही व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट लक्षात ठेवा. आपल्याला पुढे चेंजेस करून परत एकदा व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट काढून बघायची. तर आपण ती इथे एका रोसाठी चेंज करूया. एक रो म्हणजे सपोज आता हा थर्ड रो आहे. थर्ड रोसाठी चेंज करूया आपण. म्हणजे मी थर्ड रोसाठी ट्रान्सफॉर्मेशन घेते. ट्रान्सफॉर्मेशन घेण्याची पद्धत अशी आहे, मी थर्ड रोसाठी घेते म्हणून थर्ड रो R3 लिहिलं. हा आरो हेड दाखवला आहे. तर या थर्ड रोमध्ये मी एक दुसरा रो ॲड करणार आहे. पण तो कसा करणार आहे की त्याला एक कॉन्स्टंट मल्टिप्लाय करेल सपोज 2 आणि रो आहे R1. मी R1च्या प्रत्येक एलिमेंटला 2 मल्टिप्लाय करेल आणि तो एलिमेंट करस्पॉन्डिंग एलिमेंट ऑफ R3मध्ये ॲड करणार आहे. सो हे ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर आपल्याला कोणती नवीन मॅट्रिक्स मिळते ती बघूया. सो जे चेंजेस करायचे आहेत ना हे चेंजेस आपले R3 साठी आहेत. म्हणून आपण R3 डिटर्मिनंट आधी R3ने R1 आणि R2 आधी लिहून घेऊया. सो इथे 1 2 आणि 3 इथे आहे -1 2 आणि 0. तर R3साठी चेंज असा आहे, R3मध्ये 2 मल्टिप्लाय R1 आपण ॲड करतोय म्हणजे इकडे मिळेल तुम्हाला 1 2 मल्टिप्लाय म्हणजे आन्सर असेल 3. सो नेक्स्ट एलिमेंट आपण आहे 2. 2ला 2 मल्टिप्लाय केला 4 प्लस इथे 2 इथे 6 मिळणार आहे. आणि नेक्स्ट 2 मल्टिप्लाय 6 + 1 मध्ये इथे तुम्हाला 7 मिळेल. ठीक आहे. सो आपण या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करून बघूया काय मिळते आन्सर. ठीक आहे. सो विच इज इक्वल टू इथे 1 इन ब्रॅकेट मिळेल तुम्हाला 14 14 मायनस इथे 0 -2 इथे 7 -0 +3 आणि इकडे मिळेल -6 -6. तर इथे तुमचं आन्सर असेल 14 प्लस इथे पण +14 असेल आणि इकडे तुम्हाला मिळेल -36. सो इकडे मिळेल तुम्हाला +28 - 36. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता. तुमचं फायनल आन्सर मिळणार आहे -8. या पद्धतीने आपल्याला जी प्रॉपर्टी नंबर 6 आहे ती एका रोसाठी आपल्याला प्रूव्ह करता आली. की तुम्ही बघितलं की हे जे चेंजेस आहे रोसाठी मी जे केले आणि हा नवीन डिटर्मिनंट मिळाला, जरी हा नवीन डिटर्मिनंट वेगळा आहे जो पहिला होता त्यापेक्षा, तरी तुमची व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट चेंज होत नाही आहे. सो ही आहे आपली प्रॉपर्टी नंबर 6. आता परत एकदा तोच डिटर्मिनंट लिहिला आहे मी. आता आपण जे रो ट्रान्सफॉर्मेशन केले होते कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करूया या डिटर्मिनंटसाठी. तर सपोज मी ते कॉलम ट्रान्सफॉर्मेशन घेते फर्स्ट कॉलमसाठी. तर फर्स्ट कॉलम म्हणजे C1 एम्प्लायजेस. पुढे मी C1मध्ये ॲड करणारे दुसरी एखादी रो. सपोज आपण C1 स्केलर घेतला आहे -1. तर -1 हा कॉन्स्टंट म्हणूया आपण त्याला. तर -1 मल्टिप्लाइड बाय इथे आपण C2 करूया. तर हे जे आपल्याला ऑपरेशन आहे ते फाइंड आउट करायचे या डिटर्मिनंटवर केल्यानंतर जो नवीन डिटर्मिनंट
काय मिळणार आहे त्याची व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट नंतर काढून बघूया. सो आधी चेंजेस करूया. चेंजेस मला फर्स्ट कॉलमसाठी करायचे, म्हणून मी आधी सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम लिहून घेणार आहे. सो इथे मिळेल तुम्हाला 3 0 1 हा तुमचा थर्ड कॉलम असेल आणि हा 2 2 2 तुमचा सेकंड कॉलम असेल. चेंजेस केल्यानंतर इकडे काय मिळते ते बघूया आपण. याला मायनसनं मल्टिप्लाय केलं तर -2 होईल आणि याच्यामध्ये ॲड झाल्यानंतर इथे मिळेल तुम्हाला -1. परत इथे मायनसने मल्टिप्लाय केलं -2 -1 म्हणजे इथे मिळेल तुम्हाला -3. इथे मायनसनं मल्टिप्लाय केलं ॲड केला म्हणजे तुम्हाला आन्सर इथे मिळणार आहे -1. सो हा झाला आपला न्यू डिटर्मिनंट. याची व्हॅल्यू फाइंड आउट करून बघूया. विच इज इक्वल टू -1 इन ब्रॅकेटमध्ये आपल्याला मिळेल इथे 2 -0 -2 ब्रॅकेटमध्ये इथे मिळेल -3 -0 +3 ब्रॅकेटमध्ये इथे -6 आणि इथे मिळेल +2. कॅल्क्युलेट करून बघूया. इथे मिळेल -2, इथे मिळेल +6, इथे आन्सर मायनस आणि म्हणजे तुमचं -12. सो तुम्ही फायनली आन्सर फाइंड आउट केलं तर तुमचं आन्सर असणार आहे -8. म्हणजे तुम्ही हे बघितलं की जेव्हा आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ॲप्लाय केलं त्यानंतर सुद्धा व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट अजिबात चेंज झाली नाही. तर हीच होती आपली प्रॉपर्टी नंबर 6. तुम्ही तुमच्या मनाने एखादं ट्रान्सफॉर्मेशन तयार करा, ॲप्लाय करा आणि चेक करा की व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट 8च मिळते की नाही. हे तुम्ही तुमच्या स्वतःने एखादं ट्रान्सफॉर्मेशन तयार करून चेक करू शकता. आता आहे प्रॉपर्टी नंबर 7 म्हणजे आपली सगळ्यात लास्टची प्रॉपर्टी आहे तिला नाव आहे ट्रायंगल प्रॉपर्टी. तर बघूया आपण व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ दिस प्रॉपर्टी. तर प्रॉपर्टी अशी आहे, इफ ईच एलिमेंट ऑफ अ डिटर्मिनंट above or below the main diagonal is 0, then the value of the determinant is equal to the product of its diagonal elements. that is, त्यांनी एक जनरल केसमध्ये तुम्हाला 2 डिटर्मिनंट लिहून दाखवले. तर इथे तुमची मेन डायगोनल म्हणजे ही असेल. या मेन डायगोनलचे खालचे हे 3 एलिमेंट 0 आहे. इथे ही मेन डायगोनल याच्या वरचे एलिमेंट 0 आहे. जर या केसमध्ये तुम्हाला काय मिळतं, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज इक्विव्हॅलंट टू द प्रोडक्ट ऑफ डायगोनल एलिमेंट्स. दॅट मीन्स हिअर डायगोनल एलिमेंट्स आर A1, B2 and C3. Here we have A1, B2 and C3. So both matrices have the same value of determinant. Since we are taking the general element as A1, B2 and C3, so our answer is A1, B2 and C3. सो एका एक्झाम्पलद्वारे आपण बघूया की व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट याच पद्धतीने मिळते. आता एक्झाम्पल म्हणून मी तुमच्यासमोर 2 डिटर्मिनंट लिहिले. तर त्या पहिला डिटर्मिनंट आहे डी डिटर्मिनंट आणि दुसरा आहे D1 डिटर्मिनंट. तर डी डिटर्मिनंटमध्ये दिसते तुम्हाला मेन डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 आहे आणि D1 डिटर्मिनंटच्या मेन डायगोनलच्या वरचे एलिमेंट 0 आहे. पण दोघांची मेन डायगोनलचे एलिमेंट मी सेम ठेवले कारण आपल्याला ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करायची आहे. बघूया आपण पहिल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. तर काय मिळेल. सो 1 ब्रॅकेटमध्ये इथे 2 -0 -2 ब्रॅकेटमध्ये बघितलं तर इथे तुम्हाला दोन्ही टर्म 0 मिळणार आहे. +3 ब्रॅकेटमध्ये इथे तुम्हाला दोन्ही पण टर्म 0 मिळणार आहे. सो तुम्ही इथे कॅल्क्युलेशन करून आन्सर काढू शकता. आन्सर मिळेल तुम्हाला 2. सो नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे D1 डिटर्मिनंटसाठी. D1 डिटर्मिनंटसाठी करूया आपण एक्सपान्शन. सो 1 इथे ब्रॅकेटमध्ये मिळेल तुम्हाला 1 ब्रॅकेटमध्ये 2 मायनस इकडे 0 आहे. आता ही टर्म 0 आहे म्हटल्यावर जे काय ब्रॅकेटमध्ये कॅल्क्युलेशन असतील ते 0 होतील, म्हणून मी दोन्ही पण एलिमेंट लिहित नाही आहे. सो डायरेक्ट तुम्ही आन्सर इथे सांगू शकता. आन्सर असेल 2. सो हा 2 म्हणजे काय, आपण असं पण लिहू शकतो बाय दिस प्रॉपर्टी. डायगोनलवरचे एलिमेंट तुम्ही मल्टिप्लाय करून बघा. 1 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 1. दॅट इज अवर आन्सर इज 2. अँड हिअर सेम वी हॅव 1 is multiplied by 2 is multiplied by 1. सो आपली प्रॉपर्टी नंबर 7 नुसार आपल्याला हे सांगता येतं, जर आपल्याकडे या टाईपचे जर डिटर्मिनंट असतील त्याची व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट फाइंड आउट करायला काय करायचं, फक्त मेन डायगोनलवरचे जे एलिमेंट्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. ठीक आहे. सो ह्या होत्या प्रॉपर्टीज, 7 प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंटमधल्या.